देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो। यावेळेला आपण पहिले शमूएल याचा 25वा अध्याय आणि त्याच्या काही पहिल्या वचनापासून तर हा जो संपूर्ण शास्त्रभाग आहे जो 44 वचनापर्यंत आहे, परंतु त्यामध्ये काही जे महत्त्वाचे निवडक वचने आपण पाहणार आहोत। या ठिकाणी दावीद आणि अबीगैल हा याविषयीचा सुंदर त्या अबीगैल जी आहे तिचा आणि त्या दावीदाचा वृत्तांत आहे। त्याचप्रमाणे त्या अबीगैलचा जो पती आहे नाबाल याचा देखील थोडासा वृत्तांत या ठिकाणी आहे। हा शास्त्रभाग आम्हाला सांगतो की एक सुज्ञपणाचे उत्तर देणारी स्त्री, सुज्ञपणाने वागणारी स्त्री, एक मध्यस्थी करणारी स्त्री कुटुंबामध्ये किती महत्त्वाची असते आणि एका चांगल्या स्त्रीमुळे संपूर्ण कुटुंबाचं रक्षण, सर्व त्या माहोल, त्या परिसर, तो सर्व जे लोक आहेत त्या लोकांचं एका व्यक्तीमुळे कसा बचाव होतो, तिच्या मध्यस्थीमुळे, तिच्या सुज्ञपणामुळे, हे आपण या ठिकाणी वाचायला मिळते आपल्याला पहिले शमूएलच्या पुस्तकामध्ये। आता या ठिकाणी आपण सर्वच गोष्ट म्हणजे हे पाहणार नाहीत वचन, परंतु काही तुम्हाला जसं मला देवबापाच्या कृपेने चाललं प्रभू तसं आपण पाहूया। आणि निश्चित रूपाने प्रभू परमेश्वर आपल्या बरोबर आहे आणि आपलं साही आहे। देवाच्या पवित्र नावाला मी धन्यवाद देतो। मी काही वचन वाचतो या ठिकाणी। आम्ही सुरुवातीचं जर पाहिलं तर माओ येथे एक दुसरं वचन आहे की एक मनुष्य होता, तो आपला व्यवहार कर्मेल येथे चालवित असे। तो माणूस मोठा मातबर असून त्याची 3000 मेंढरे व 1000 बकरी होती। तो कर्मेलात आपल्या मेंढ्यांची लोकर कातरीत होता। त्याचे नाव नाबाल असे होते व त्याच्या स्त्रीचे नाव अबीगैल असे होते। ती स्त्री बुद्धिमती व रूपवती होती आणि परंतु तो पुरुष कठोर व वाईट चालीचा होता। तो कालेब वंशातला होता। हे आहे तिसरं वचन। त्याच्याबद्दल लिहिलंय की त्याच्या मातेचं जे काही हे आहे अबीगैल, तिचा जो नवरा आहे ज्याचं नाव आहे नाबाल, हा वाईट चालीचा माणूस होता आणि तो त्याच्याबद्दल या ठिकाणी आहे की कशा प्रकारे तो वाईट चालीचा होता। परंतु ही जी अबीगैल होती, हिचं वागणं, हिचं जीवन एक असं चांगलं होतं, समर्पित होतं, एक म्हणजे ती सुज्ञ होती। तिची जी होती ती कशा प्रकारे बुद्धिमान होती। एका बुद्धिमान व्यक्तीची एक सर्व प्रकारचं या ठिकाणी हे दिलंय, तिची संपूर्ण हकीकत काय झालेलं आहे हे या ठिकाणी आहे। तर तिने कशा प्रकारे आपल्या नवऱ्याच्या लोकांचा आणि आपल्या सर्व परिवाराचा, आपल्या परिसराचा, सर्व लोकांचा बचाव कसा केला हे या ठिकाणी आम्ही पुढे पाहतो। असं झालं की दावीद जो आहे त्या राणामध्ये होता, दाविदाचं सैन्य, दाविदाचे लोक त्या राणामध्ये त्या ठिकाणी होते आणि हा जो नाबाल आहे, नाबालाचे लोक देखील त्या ठिकाणी होते। 7 वचन आपण पाहूया। आणि तो म्हणतो की मी असं ऐकलंय की आपण लोकर कातरणारे लाविले आहेत, आपले धनगर आमच्यामध्ये होते, आम्ही त्यास काही उपद्रव दिला नाही आणि ते कर्मेलात असताना त्याची काही एक हानी झाली नाही। म्हणजे कर्मेल या ठिकाणी ते होते तेव्हा तो आपल्या लोकांच्या द्वारे सांगत आहे की ज्यावेळेस ते लोकर कातरत आहेत, कोण? नाबालाचे लोक। आणि हे दाविदाला समजलं, दाविदाने आपले लोक त्या ठिकाणी पाठवले की आता लोकर कातरणं म्हणजे जणू सुगी कसे असते, सुगीमध्ये हंगामामध्ये सर्व पैसा, पाणी, धान्य असतं, तेव्हा ही लोकर होती त्यावेळेला। त्या लोकर म्हणजे मेंढरांच्या हे केस, आणि ते कापल्यानंतर त्याच्या भरपूर पैसा आणि सर्व काही अशा प्रकारे येतो। आता त्याच्यासाठी त्याने काय केली, मेजवानी दिली होती।
त्या नाबालाने, आणि खूप काही चांगला हे होता तो उत्सवाचा जणू असा म्हणता येईल की जणू तो उत्सवच होता की छानपैकी मग त्यांना कितीतरी कोकरं हे ते त्या काम करणाऱ्याला त्याने हे केले होते, दिले होते, कापले होते आणि त्याची मेजवानी करत होते. तेव्हा हे आनंदाच्या प्रसंगी दाविदाला असं वाटलं की आपण याच्याकडे जावं, कारण आपण या ठिकाणी आहोत आणि नक्कीच हा नाबाल आपल्याला काहीतरी ते, म्हणून त्याने आपले लोक पाठवले. त्याने म्हटलं की बाबा आम्ही एवढं तुमच्या सोबत आहोत, तुमचं सर्व सांभाळ करतो, आम्हाला तुम्ही काहीतरी द्यावं. आणि ज्यावेळेस दाविदाने त्याचे लोक पाठवले तेव्हा या नाबालाने सांगितलं, कोण दावीद? काय म्हणत आहे तो की हा दावीद कोण आहे 10व्या वचनामध्ये, की त्या दाविदाचा आम्ही दाविदाचा कोण आहे की या इशायाचा पुत्र कोण? आजकाल तो म्हणतो की बहुत दास आपल्या धन्याला सोडून देतात आणि पळून जातात, आणि मग तसाच तो असावा. आम्ही काही ओळखत नाही त्याला आणि आम्ही काही कुठल्या प्रकारचं त्याला काही देत नाही. आणि म्हणून त्या लोकांना त्याने रिकामं पाठवलं, काही दिलं नाही. आणि ही गोष्ट आपल्या दाविदाला, ह्या दाविदाच्या लोकांनी कळवली की असं असं ते म्हणतात, एकाने आपल्याला काही सर्व प्रकारचं म्हणजे अपमानित करून त्याने पाठवलं आहे आणि त्याने काही दिलं तर नाहीच, परंतु अशा प्रकारे दाविदाला फार वाईट वाटलं, दुःख वाटलं. आणि दाविदाला वाटलं की अरे आपण एवढं सारं त्याचा सांभाळ केलाय, आपण त्यांच्या पक्षाला कधी त्याच्या एक कोकरू घेतलं नाही, काहीच एवढ्या गोष्टी आपण केल्या नाही. आणि त्यांनी म्हणजे उपकाराची फेड अपकाराने केली असं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, उपकाराची फेड अपकाराने केली असं दाविदाला समजलं. तेव्हा असं केलं त्याने, 400 पुरुष दाविदाबरोबर 400 पुरुष गेले. कुठे? चला म्हणे लढायला जाऊ आपण, त्याला लढायला म्हणजे आपण त्याचा हे करू, आपण जाऊ आणि त्याला समाप्त करू त्याला. कारण तशा प्रकारे त्याला फार क्रोध आला होता, दाविदाला राग आला होता. दाविदाला असं वाटलं की नाही आपण हे जे केलंय, आपण हे यांचा सांभाळ केलाय. आणि परंतु दावीद हा रक्तपात करण्यासाठी आणि त्यांना सर्व काही लुटण्यासाठी, त्यांना सर्व काही निखालस करण्यासाठी तो निघाला, तलवारी घेऊन, आपले लोक घेऊन. आणि ही गोष्ट ज्या वेळेला दाविदाने ही गोष्ट केली तर ही चुकीची होती का बरोबर होती याच्यावर जर आम्ही पाहिलं तर प्रियजनो हो, निश्चित रूपाने दावीद हा राजा होता आणि त्यावेळेला राजा जो आहे तो आक्रमण करत होते ते लोक, आणि ते सर्व काही हस्तगत करत होते, घेत होते. पण याने सांभाळ केला, याने साऱ्या गोष्टी केल्या. त्याला त्यांच्या मेंढरातला एक मेंढू त्याने घेतलं नाही. हे दावीद लोक त्या ठिकाणी, दाविदाचे लोक होते, दावीद होता. मग असं झालं की कशा प्रकारे, कशासाठी ह्या लोकांनी याला काहीच दिलं नाही, त्याचा अपमान केला. नाबाल हा अबिगैलचा नवरा होता, पण नाबालाला एवढा तो त्याच्या नावासारखाच तो होता. नाबाल म्हणजे मूर्ख, आणि त्याच्या नावासारखाच तो व्यक्ती होता. तेव्हा असं झालं की या नाबालामुळं सर्व परिसराला सर्व धोक्यात आलं, ते मरण ओढवलं त्याने. नाबालाने आपल्या कुटुंबावर, आपल्या लेकरा बाळावर, आपल्या प्रजेवर, आपल्या त्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांवर त्याने मरण मिळून घेतलं. कारण त्याने त्याला रिकामं लावलं आणि त्याने त्याला हाकलून लावल्यासारखं केलं की आम्ही आम्ही काही त्याला हे करत नाही, जुमानत नाही, कोण दाविदारी काय, त्याला का म्हणून आम्ही द्यायचं. आणि त्याने तो सांभाळ केला, म्हणजे त्याने उपकार केले. इतका दिवस त्याने राहिला, त्याने कधी कोणाचं करडो घेतलं नाही. आणि म्हणून दाविदाने जे काही निर्णय घेतला होता की याला आपण काय करू, यांचा फडशा करू आणि यांना निखालस लावू, कारण यांनी आपल्या काही जाणीव ठेवली नाही आपण इतकं चांगलं यांच्या. कारण ते राजे होते आणि तसं करणं अनिवार्य किंवा म्हणजे भाग असं नाही म्हणता येईल, परंतु त्याच्या त्या तशा कृतीने त्या नाबालाच्या याला तसा निर्णय घ्यावा लागला आणि हा निघाला आपले लोक घेऊन. परंतु ज्या वेळेला आपण हा शास्त्रभाग यासाठी वाचत आहोत किंवा समजून घेत आहोत की एक चांगली माता आपल्या लोकांचा कसा बचाव करते. प्रियजनो, आज जर पाहिलं, माता जी आहे, आई जी आहे, भगिनी जी आहे, त्या फार महत्वाच्या आहेत. कुटुंबाचा बचाव करण्यासाठी, आपल्या नवऱ्याला समजून घेण्यासाठी, आपल्या लेकरांना चांगलं शिक्षण देण्यासाठी, उत्तमातून उत्तम काम करण्यासाठी, घरातल्या सर्व चांगल्या गोष्टीची व्यवहार ठेवण्यासाठी. प्रियजनो हो,
ही माता जी आहे आम्ही पाहतो फार महत्वाची असते. आम्ही तर ही जी माता आहे अबिगैल, ही खरोखर जशी ती रूपमान होती तशी ती हृदयाने चांगली रूपमान आणि अंतःकरणाने चांगली होती. तर प्रियजन हो, हिला ज्यावेळेस समजलं की दावीद आणि त्याचे लोक निघालेत की आपल्याला सर्वांना मारण्यासाठी किंवा हे सर्व काही लुटण्यासाठी म्हणा किंवा आपल्याला हे करण्यासाठी मारण्यासाठी, तेव्हा तिने काय केलं, ह्या अबिगैल हिने काय केलं की हे ज्यावेळेस तिने ऐकलं त्यावेळेला आम्ही पाहतो की 18 वचनामध्ये अबिगैल हिने त्वरेने 200 भाकरी, हे 18 वचन, द्राक्षरसाचे 2 बुधले, 5 मेंढरांचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, खिसमिसाचे 100 घड आणि अंजिराच्या 200 ढेपा, ही सर्व घेऊन गाढवावर लादली आणि ती आपल्या चाकरास म्हणाली, तुम्ही पुढे चला, मी तुमच्या मागून येते. आणि याविषयी तिने आपल्या नवरा जो आहे नाबाल याला काहीही सांगितले नाही. ती गाढवावर बसून डोंगराच्या आडोशाने जात असता दावीद व त्याचे लोक समोरून येत होते. ते तिला म्हणाले, ते भेटले दावीदाचे लोक, आणि दावीद असं म्हणाला होता की मी रानात या मनुष्याच्या सर्व मालमत्तेचे रक्षण करून याची काही एक हानी होऊ दिली नाही. ते खरोखर व्यर्थ केले. त्याने उपकाराबद्दल अपकार केलाय. तर सकाळी उजेडेपर्यंत त्याच्या लोकांपैकी एकही पुरुष मी जिवंत राहू देणार नाही. परमेश्वर माझ्या सर्व शत्रूचे असेच व याहूनही अधिक वाईट करू. अशा प्रकारे हे 22 वचन आपण वाचलंय. तर हे 22 वचनापर्यंत आपण आलेलो आहोत. पहिले शमूएलाचा 25 अध्याय 22 वचनापर्यंत. तर या दाविदाने असा निर्णय घेतला की आता आपण सकाळ उजेडेपर्यंत सर्व निकालच लावायचं, सर्व संपुष्टात आणायचं, यांना सर्व मारायचं. आता हा निर्णय प्रियजन हो दावीद हा एक राजा होता, दावीद हा एक योद्धा होता आणि तसं त्याला करणं काही त्याच्यासाठी ती काही वाईट गोष्ट नव्हती. तर मला हे म्हणायचंय की ज्या वेळेला हिने हे ऐकलं होतं तेव्हा हिने असं सर्व प्रकारचं त्याला भेट घेऊन, आपले लोक घेऊन, आपल्या काही हे घेऊन ते निघाली आणि सर्व प्रकारच्या त्याला सामोरे जात असताना तर काय काय घेतलं असं 19 वचनामध्ये आम्ही 18 वचनामध्ये पाहिले आहे की 5 मेंढरांचे रांधलेले मांस, 5 मापे हुरडा, खिसमिसाचे 100 घड, हे उत्तम 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 चांगलं घेऊन कोणासाठी, दाविदाच्या लोकांसाठी, दाविदासाठी की नाही आता आपण जाऊया. आणि त्यात सुज्ञपणा पहा, एका मातेचा सुज्ञपणा, एका मातेची मध्यस्थी, एका चांगल्या बाईची मध्यस्थी. ज्यावेळेस प्रियजन हो संकट येतात, आपल्यावर काही अडचणी येत असतात, तर आमच्या बोलण्यामुळे, आमच्या चांगल्या बोलण्यामुळे संकट येऊ शकत नाही. आमच्या चांगल्या प्रतिसादामुळे, चांगल्या प्रतिमय बोलण्यामुळे, त्या बोलण्यामुळे काय होतं की संकट किंवा संकट जे ओढवून आमच्या बोलण्यामुळेच आम्ही संकट ओढून घेऊ शकतो, आमच्या बोलण्यामुळेच आम्ही संकट दूर करू शकतो. तर प्रियजन नाबाल जो आहे, हा नाबाल, या नाबालाने संकट ओढून घेतलं आपल्या कुटुंबावर. आणि हा पिणारा होता, जिंकणारा होता, हा काही म्हणजे काही सुज्ञ नव्हता. आणि त्याच्या नावासारखं त्याचा मूर्खपणा त्याने तिथं व्यक्त केला दाविदाच्या लोकांशी आणि त्याला रिकामं पाठवून दिलं. त्याने त्याचा सन्मान केला नाही, त्याने त्याला काहीच एक दिलं नाही. आणि म्हणून ही गोष्ट दाविदाला, तेव्हा आम्ही पुढे पाहतो की या मातेने काय केलं, ह्या अबिगैलने ते घाई निघाली आणि या सर्व गोष्टी घेतल्या आणि दाविदाला पुढे सामोरे गेली. दाविद तर तिकडून निघालाच होता इकडे हे करण्यासाठी. मग त्यावेळेला ती कशा प्रकारे विश्वासाने ती निघालेली आहे की मी दाविदाला विनंती करेन, प्रेज लॉर्ड, मी दाविदाला विनंती करीन आणि मी तिला नम्र होईल, मी त्याला क्षमा मागेन आणि माझं नक्कीच ते म्हणजे सुज्ञपणाचं तिने जी कृती केली, प्रियजन होती अत्यंत सुज्ञपणाची कृती केली. तिने काय केलं, ती निघाली आणि आम्ही पाहतो दाविदाला सामोरे गेले. त्या सर्व गोष्टी तिने घेऊन गेली होती, ज्या उत्तम उत्तम गोष्टी होत्या त्याच्या लेकरांसाठी, त्याच्या सैनिकासाठी, त्या तरुण लोकांसाठी. आणि म्हणून आता आम्ही पाहतो की अबिगैल दाविदास पाहून
ती झटकन गाढवावरून उतरली. 23 वचन, पहिले शमूएल 25-23 वचनामध्ये ती उतरली व दाविदा पुढे जमिनीवर उपडी पडून तिने दंडवत घातले. प्रियजनो, पहा, एका चांगल्या ज्या सुज्ञ मातेचं जे हे आहे, सुज्ञ मातेचं जी कृती आहे या ठिकाणी पाहतो की तिने दाविदाला अशा प्रकारे प्रणाम केला, दाविदाला अशा प्रकारे सलोट केला, दाविदाला अशा प्रकारे मोठ्यापणा दिला की, आणि आता तो क्रोधित होता, आता तो निघाला होता मारण्यासाठी, परंतु वाटात भेटल्यानंतर तिने काय कृती केली, तिने कशा प्रकारे स्वतःला नम्र केलं, तिने कशा प्रकारे स्वतःला त्याच्यामध्ये तिने हे केलं, हे आम्ही पाहतो त्या अबिगैलचा सुज्ञपणा आणि अबिगैलची मध्यस्थी. या अबिगैल हिची मध्यस्थी जी आहे ती आम्ही पुढे पाहूया. 24 वचनामध्ये ती त्याच्या पाया पडून म्हणाली. प्रियजनो, काय म्हणाली ती? पाया तर पडलीच आणि ती हो माझे स्वामी, हा अपराध माझ्या शिरीवर असू द्या, मी माझ्याकडे असू द्या तो अपराध, मी माझ्या नवऱ्याने केला काय, मी केला काय, परंतु माझ्या शिरीत द्या, केलं माझ्या नवऱ्याकडे लक्ष देऊ नका. अजून काय म्हणते ती? स्वामी, माझ्या श्री हा असा अपराध असून आपल्या दासीला आपल्या कानात काही सांगू द्या, आपल्या दासीचे बोलणे ऐका. पहा, हे तिचं जे ते प्रेमाने बोलणं आहे, तिचे जे हृदयाने कळवळून गेलेलं बोलणं आहे, तिची जी मध्यस्थी आहे प्रियजनो, ती फार मोलवार आहे, ती फार मोलाची आहे यावेळेला. तो जो म्हणून असं पवित्र शास्त्रात लिहिलंय की ज्या वेळेला क्रोधातही दया स्मर, आम्ही क्रोधातही दया स्मरावी, आम्हाला क्रोध आला तरी आम्ही दया स्मरावी. त्याप्रमाणे ज्या वेळेला समोरच्या आमच्या बोलण्याने जो क्रोधी असलेला माणूस आहे जर चांगलं बोलतो तर तो नम्र होतो. ज्यावेळेस आम्ही चांगले शब्द काढू, आणि हे चांगले शब्द येणे काढले तर ते तितक्या पुरते नव्हतं, ते तिचं अंतःकरणच चांगलं होतं, ती चांगली होती, ती सुज्ञ होती, ती ज्ञानी होती, तिच्याबद्दल तसं लिहिलंय. आणि मग ते काहीतरी मला तुम्हाला सांगायचंय, प्लीज मला तुमच्या कानात मला सांगायचंय, माझं ऐका. आणि तिने तसं तिला विनंती केली. आणि माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काही ऐकू नये, काही मनावर घेऊ नये, काही मनात आणू नये. ती आपल्या नावास तो जो आहे तो आपल्या नावासारखाच आहे, त्याचे नाव नाबाल अर्थात मूर्ख असे आहे. आणि मग त्याच्या ठाई मूर्खपणा आहे. ज्या तरुण पुरुषास माझ्या स्वामींनी पाठविले होते त्यास मी पाहिले नाही, मी त्यांना तर भेटले नाही, पण तुम्ही तसं ऐकलंय म्हणून मी धावत पळत तुमच्याकडे आले. प्लीज त्याचं काही मनावर धरू नका आणि हे स्वीकारा. आणि अजून एक गोष्ट ती म्हटली की ज्या वेळेला तुमचं चांगलं होईल, तुम्ही हा निर्दोष, तुम्ही चांगले आहात, परमेश्वराचे दास आहात तुम्ही, आणि तुम्ही जर आम्हाला असं केलं असतं तर तुम्ही निर्दोष रक्त पाडलं असतं आणि तो दोष कदाचित तुमचा राहिला असता. मग म्हणून मी तुमच्याकडे आनंद, मी या ठिकाणी आलेला आहे तुम्हाला की हे तुम्ही जे करत आहात हे तुम्ही एक समर्पित लोकांपैकी आहात आणि हे तुम्ही करू नये असे तिनं मध्यस्थी केली. आणि देव तुमच्या बरोबर आहे, आणि ज्यावेळी देव तुमचं चांगलं करेल तेव्हा या दासीची आठवण करा असं ती म्हणते. प्रेज लॉर्ड. काय तिने ते म्हटलंय, देवपणे सूड घेण्यापासून तुम्हाला आवरलंय, रक्तपात करण्यापासून तुम्हाला आवरलेलं आहे, सूड घेण्यापासून तुम्हाला आवरलेलं आहे असं 26 वचनामध्ये आहे ते. आणि म्हणून की आता आपले शत्रू व माझ्या स्वामीचे जे हानी चितणारे त्यांचे नाबालासारखे हो. काय प्रियजन हो, किती चांगली मध्यस्थी आहे, एक मध्यस्थी करते आपल्या नवऱ्याच्या चुकांवर पांघरून घालून त्याच्यासाठी स्वतःला देवबापाच्या म्हणजे त्या सेवकाला दाविदाला ती विनंती करते की नवऱ्याकडे लक्ष देऊ नका, तो नावासारखा मूर्ख आहे आणि तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्याल तर सर्व काही वाईट झालं असतं. परंतु मी तुमच्याकडे विनंती करते की तुम्ही अशा प्रकारे देवाचे लोक आहात आणि तुम्ही रक्तपात करू नये असा. आणि म्हणून आपल्या या दासीचा अपराध क्षमा करा असं ते 28 वर्षामध्ये. मला सांगा, अपराध कुणी केला होता? दाविदाने. आपलं क्षमा करा. अपराध कुणी केलाय? नाबालाने. क्षमा कोण मागताय? अबिगैल. राईट. म्हणजे अपराध कुणी केलाय? नाबाल, मूर्ख नाबालाने. त्या दाविदाच्या लोकांना हाकलून लावलं, काही बोलले
दिलं नाही काही अजून. पण नाबालाची बायको अबिगैल ही मध्यस्थी करते आणि ती काय म्हणते की माझ्या पापाची क्षमा, म्हणजे माझ्या अपराधाची क्षमा करा. म्हणजे याला म्हणतात जे सुज्ञ असतात, जे समंजस असतात, जे अत्यंत हुशार असतात, जे अत्यंत ज्ञान, त्यांचे हे काम आहे की स्वतः मी चुकले आहे, मला क्षमा करा, माझ्यावर येऊ, हे माझ्या श्री येऊ द्या. अशा प्रकारे प्रियजन, जर आमच्या बोलण्याबद्दल जे आहे पवित्र शास्त्रामध्ये फार लिहिले भरपूर काही की आमचं बोलणं कसं असलं पाहिजे. बोलणं होय तर होय, नाही तर नाही असावं. आणि आमच्या बोलण्यामुळे प्रियजन एक तर आम्ही आमचे आपत्ती विपत्ती सुद्धा दूर होऊ शकते जेव्हा आम्ही चांगलं बोलू मित्रांना, आणि ज्यावेळेस आम्ही चांगलं हृदयातून बोलू प्रियजन, त्यावेळेला असं आहे की आम्हाला आमच्या बोलण्यामध्ये ध्यास पाहिजे. आणि पवित्र शास्त्र प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलंय तुमचं बोलणं मिठावून रुचकर असलं पाहिजे. त्या बोलण्यामध्ये सत्यता असावी. याच्या प्रत्येक बोलण्यामध्ये सत्यता होते, खरेपणा होता, आणि हा खरेपणा दाविदाला आवडला, ही मध्यस्थी दाविदाला आवडली. तिने अजूनही एक गोष्ट म्हटलेली आहे, ती आम्ही वाचणार आहोत. ती अशी आहे की ज्यावेळेस परमेश्वर तुमचं चांगलं करेल त्यावेळेस या दासीची आठवण करा. प्रेज द लॉर्ड. आणि ही भेट तुम्ही घ्या, जे काय मी आणले, आणि हो हे तुम्ही भेट, स्वामीने ही भेट स्वीकारावी, ती माझ्या स्वामीने तरुणांना द्यावी ही, असे हे 27व्या वचनामध्ये आहे. आणि म्हणून आता 28व्या वचनामध्ये आम्ही वाचलं की माझा अपराध दूर करा. आणि जे माझे स्वामी परमेश्वराच्या लढाया लढत आहेत, आपल्या सर्व आयुष्यभर आपल्या ठाई कसलेही अनिष्ट आढळवायचे नाही. एक मनुष्य आपला पाठलाग करावयास व आपला प्राण घ्यावयास उठला आहे, तरी माझ्या स्वामीचा प्राण आपला देव परमेश्वर याजपाशी जिवंताच्या समूहात बांधिलेला राहील, आणि आपल्या शत्रूचे प्राण तो जसे काय गोफणीत घालून गोफणून टाकील. आणि म्हणून अशा प्रकारे ती मध्यस्थी करते. आणि म्हणून तुमच्या देव तुमच्या सोबत आहे, तुम्ही देवाचे हालेलुया हे आहात, दास आहात. आणि म्हणून असं ती म्हणते 31व्या वचनामध्ये की आपण विनाकारण रक्तपात केल्यास किंवा कोणाचा 31व्या वचनामध्ये कोणाचा सूड उगविण्याचा आपल्याला पस्तावा व्हावयाचा नाही, किंवा माझ्या स्वामीच्या मनात खेद व्हावयाचा नाही, तर परमेश्वर माझ्या स्वामीचे कल्याण करेल. तेव्हा आपल्या दासीची आठवण करा. हालेलुया. जेव्हा देव आपल्या स्वामीचे कल्याण करेल, म्हणजे तुमचं ज्यावेळेस देव कल्याण करेल तेव्हा आपल्या दासीची आठवण करा, असं ती म्हणते बरं हे 31व्या वचनामध्ये. आणि हे सुज्ञपणाचं बोल ती बोलत आहे की तुमचं कल्याण केल्यानंतर माझी आठवण करा, आणि पण माझा हा अपराध क्षमा करा, माझ्या त्याचं काही मनावर धरू नका. नुसतं ती कोरडवरड बोलत नाही. कोरडवरड म्हणजे कसं की त्यासोबत तिने काहीतरी आणले. त्या काय आणलंय, हे सर्व किसमिसाचे ते ढग, सर्व प्रकारच्या वेगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टी, आणि रांधलेले ते कोकरू, ते केलेलं त्यांना खाण्यासाठी उत्तम उत्तम गोष्टी, 200 भाकरी, चांगलं सर्व काही त्यांना देण्यासाठी. आणि हे आणल्यानंतर त्याला आनंद वाटणार आहे. म्हणजे कृती देखील आहे आणि प्रीती देखील आहे, आणि एक मध्यस्थी आहे, क्षमाशीलता आहे. म्हणजे क्षमा तर दाविदाने केली, पण क्षमा मागण्याची जी ताकद आहे, क्षमा मागण्याची जी कुवत आहे, जे सामर्थ्य आहे, तिला देवाने दिलं. आमेन. आणि ती आली मध्यस्थी करण्यासाठी की माझ्या नवरा जो नाबाल आहे, तो मूर्ख माणूस आहे, तर त्याने जे गोष्टी केल्या त्याच्याकडे लक्ष देऊ नका, तो नावासारखा आहे, प्लीज माझी एवढी विनंती करेल, माझ्या दासी मी माझ्या पदरात घेते की हे मी केलंय असं ती करू, जणू मीच केलंय ते सारं काही. आणि स्वतः याला मध्यस्थी मला प्रयोजन हो. या वचनामुळं मला एक आठवलं की जसं की एज्रा आणि नेहम्याच्या पुस्तकामध्ये नेहम्याने काय लिहिले की मी आणि माझ्या बापाच्या घराण्याने पातक केले. प्रभू तो अशी प्रार्थना करतो देवाला, असे लोक हवे की जे स्वतःवर घेतील. नेहम्या तर खूप चांगला तिथे होता, म्हणजे ज्या याच्यामध्ये चांगल्या परिस्थितीमध्ये होता, पण आपल्या लोकांना सोडवण्यासाठी, आपल्या लोकांच्या मध्यस्थीसाठी, आपल्या लोकांचं तिकडे कोट पडलाय, तिथे मंदिर उद्ध्वस्त झालं एज्रा नेहम्या,
तर प्रियजनो, हे याच्यासाठी हे लोक स्वतःच्या जीवाचं रान केले आणि ते पुढे गेले. असे लोक हवेत आज, की जे स्वतःवर संकट घेतील आणि प्रभू अशी मध्यस्थी करे. मोशेसारखा मध्यस्थी. दुसरी गोष्ट, मोसेचं उदाहरण घ्या. त्याने स्वतः मध्यस्थी केली लोकांसाठी, की देवा यांना मारू नको, जर मारायचं तर मला मार. आणि असे मध्यस्थी करणारे आज खरोखर इतरांसाठी रडणारे, इतरांसाठी कळवळ्याने भरून गेले लोक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. अबिगैल ही त्यापैकी आहे माता, एक तरुणी किंवा तरुण म्हणजे माहित नाही तिचं वय काय असावं, परंतु तिने आपल्या नवऱ्याचं आणि आपल्या सर्व लोकांचा बचाव केला. ही अबिगैल आहे. आणि अबिगैल कधी कधी आम्ही ते वाचता आम्हाला हे करत नाहीत आम्ही बायबलमध्ये, परंतु हे फार महत्त्वाचं आहे. आणि मी हे सांगू इच्छितो की अबिगैल इतकी चांगली होती की ती खरोखर तिच्या वागण्याने, तिच्या त्या चांगल्या मधुर बोलण्याने दाविदाला असं बोलावं लागलं शेवटी की मी खरोखर चूक केली असती जर मी तलवार चालवली असती तर. आणि मग तू जे म्हणतेस ते खरं आहे की जा शांतीने, आता मी तुला काही करत म्हणजे तुझ्या लोकांना पण नाही, आणि तुझं म्हणणं मी ऐकतो आणि शांतीने जा, असं दाविदाने काय म्हटलं ते अबिगैल. हे आहे 32व्या वचनामध्ये की दावीद अबिगैलच म्हणाला की ज्याने तुला आज माझ्या भेटीस पाठविले तो इस्रायलाचा देव परमेश्वर धन्य. धन्य तुझ्या दूरदृष्टीपणा हा तिच्यामध्ये दाविदाला वाटला. दाविदा पवित्र आत्म्याने भरून गेलेला व्यक्ती होता, सुज्ञ होता, त्या ज्ञानी प्रभूने त्याला कृपा दिली. त्याला माहिती आहे कोण सुज्ञ आहे, त्याला माहिती आहे समोरची व्यक्ती काय म्हणत आहे. मग दावीद असं म्हणतो तुझ्या दूरदृष्टीपणाची धन्य आहे, तू स्वतः धन्य आहे. तू आज मला आपल्या हाताने रक्तपात करण्यापासून, सूड उगवण्यापासून आवरेले आहे. आणि मग तो म्हणतो की वस्तुस्थिती काय, इस्रायलाचा देव परमेश्वर याने तुला उपद्रव करण्यापासून मला आवरेले आहे. आणि त्याच्या जीविताची शपथ तू मला तातडीने भेटावायला आली नसतीस तर खरोखर सकाळी उजेड्यापर्यंत नाबालाचा एक पुरुषही जिवंत राहिला नसता. आणि म्हणून तो म्हणतो की आपल्या घरी आता शांतीने जा आणि मी तुझा शब्द ऐकला आहे. अशा प्रकारे ही 35व्या वचनामध्ये. आणि व तुझी विनंती मी मान्य केली आहे. प्रेज द लॉर्ड. तुझी विनंती मी मान्य केली. तो राजा होता, राजा काही करू शकतो, त्याला अधिकार होता किंवा काय, त्याला अन्याय दिसला त्याला ठिकाणी, अरे मी चांगल्या गोष्टी केल्या मला तुम्ही असं करताय म्हणजे मी काही करू शकते आणि तुम्ही मला प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून काय आहे की आमच्या बोलण्यामध्ये बोलणं जे आहे फार महत्त्वपूर्ण असतं. विश्वासणाऱ्यांचं बोलणं, विश्वासणाऱ्याने कशा प्रकारे अधिकाराशी बोलताना चांगलं बोलावं, आपल्या समोरच्या लोकांना बोलताना प्रेमाने बोलावं. आणि ह्या बोलण्याबद्दल बरंच काही पवित्रशास्त्र शिकवते की आमचं बोलणं जे आहे ते फार चांगलं असलं पाहिजे. आणि म्हणून बोलण्याबद्दल पवित्रशास्त्र जर आम्ही पाहिलं तर प्रियजन हो, देवाचं वचन सांगतं आम्हाला की तुमचं बोलणं जे आहे मिठावून रुचकर असावं. तुमच्या बोलण्यामध्ये काहीतरी प्रेम असलं पाहिजे. प्रेम असलं पाहिजे. तुमच्या बोलण्यामध्ये प्रीती असावी, माया असावी, क्षमाशीलता असावी. तसं काही नाही तर मग आमच्या बोलण्याला अर्थच नाही. म्हणजे असं ह्या बोलण्याबद्दल आम्ही पाहतो की बरेच काही वचन आहेत आम्ही कसं बोललं पाहिजे. तर हे दुसरे करीन 1:18 आहे की आमचे बोलणे होय तर होय, नाही तर नाही असं असावं. म्हणजे स्पष्ट बोलावं, होय तर होय, नाही तर नाही. की उगाच आपलं खरं आहे म्हणून शपथ व्हावी, शपथ आहे याची शपथ आहे त्याच्या शपथ वाहूच नका असं पवित्रशास्त्र सांगतं. आणि म्हणून अशा प्रकारे दुसरे करे त्याचा 1:18. मत्तय 5:37 देखील आहे की तुमचे बोलणे होय तर होय आणि नाही तर नाही असं असावं. आणि आता काही लोक मत्तयच्या 5व्या अध्यायाच्या 34व्या वचनामध्ये आहे शपथ वाहू नको. का वाहतात त्याचं काहीतरी लोकांना खरं वाटावं, पण त्याची गरज नाही आपल्याला. आपण लोकांना जर पटलं नाही तर नो प्रॉब्लेम, त्यांचा प्रॉब्लेम येतो. पण आपण मात्र असं आहे, बस हे आहे, एवढं आहे, हेच आहे. तू शपथही वाहू नये आम्ही की शपथ वाहिल्यानंतर प्रत्येकाला वाटतं की आम्ही खरं बोलतोय शपथ नाही. अशा प्रकारे म्हणून याकोबाच्या पुस्तकामध्ये देखील आहे की कोणाविरुद्ध काही बोलू नये. 4:11 आमचं बोलण्यामध्ये एकमेकांविरुद्ध बोलू नये. तर बोलण्यामध्ये अशा प्रकारे कसे 4:6
इथं तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त असावे आणि हेच अबिगेल कलसे 4:11 की कृपायुक्त बोलणं, कृपेने भरून गेलेलं बोलणं, मायाने भरून गेलेलं बोलणं आणि आपल्यावर कृपा होईल अशा प्रकारे बोलणं. काहीतरी त्याच्या मनात काहीतरी वलावा निर्माण होईल, प्रेम निर्माण होईल आणि अशा प्रकारे एक विनंती, कळवळा, कृपाने भरून गेलेलं बोलणं होतं या अबिगेलचं. आणि हिच्या चांगल्या बोलण्याने, सुज्ञतेच्या उत्तर, हिच्या या मध्यस्थीने दाविदाचं जीवन प्रेषण होतं. दावीचे विचार बदलले, मारण्याचे विचार त्याने कम्प्लेट बदलले, कम्प्लेट थांबला तो, पूर्ण थांबला तो. त्याच्या बदल केव्हा, जेव्हा अबिगेल बोलू लागली, तुम्हाला काहीतरी बोलायचंय मला, तुम्हाला काहीतरी सांगायचंय मला, माझा ऐका, माझा अपराध, माझ्या नवऱ्याचा, माझा, मी ते स्वीकारते. मी तर ते तुमचे लोक पाहिले नाही, पण मला हे समजलं, मी धावत पळत आले, हे घ्या, हे स्वीकारा, हे आपल्या तरुण लोकांना द्या. आणि प्रभू तुम्हाला तुमच्या बरोबर आहेच आणि तुमचा दे, परमेश्वर तुमच्या बरोबर आहेच, पण तुमचं जेवढं चांगलं करेल दे. ह्या दासीची आठवण करा. आणि या रक्तपात करण्यापासून या अबिगेलने दाविदाला वाचवलं आणि आपल्या सर्व कुटुंबाला वाचवलं. प्रेज गॉड. 2 गोष्टी अबिगेलने केल्या. अबिगेलने दुसरी गोष्ट काय केली माहितीये का, दाविदाने ठीक आहे अपराध केला असता, मारलं असतं सकाळपर्यंत सर्व लोक मिळेल, मग अपराध झालाच असता तो थोडासा काळ, म्हणजे देवाच्या दृष्टिकोनात. पण एका व्यक्तीने मूर्खपणा केला, त्या व्यक्तीने, पण त्याच्या मूर्खपणामुळे सर्व प्रजेवर मोठं संकट आलं होतं. म्हणून असे मूर्ख लोक आमच्या मंत्रिमंडळात नसले पाहिजे, की जे मंत्रिमंडळाला म्हणजे संकटात आणतील, आपल्या लोकांना संकटात आणतील, देशाला संकटात आणतील, आपल्या राष्ट्राला संकटात, आपल्या महाराष्ट्राला संकटात आणतील, आपल्या प्रजेला संकटात आणतील, आपल्या लोकांवर संकट ओढून घेतील. असे लोक नाही पाहिजे आपल्या सोबती संगतीला. त्यांच्यामुळे संकट ओढून घेतात एका व्यक्तीच्या बोलण्याने. आणि आम्हाला पाहायला मिळतं इस्रायल लोकांनी पातक केलं होतं, एकाने पातक केलं आणि सर्व इस्रायल लोकांना भोगावं लागलं. म्हणून हे जे आहे, कोणती कवयना पाप, कोणती कवयना चुका, काहीतरी गोडबड झाली की सर्वांवर दुःख आणि संकट ओढवतात. म्हणून प्रियजन, देवाच्या लोकांना, आम्ही 2 गोष्टी आहेत, एक अबिगेलचं समर्पित जीवन आणि अबिगेलचं एक मध्यस्थी, कळवळ्याने भरून गेलेली मध्यस्थी, कृपायुक्त बोलणं आणि तिने केलेली मध्यस्थी. त्याच्यामुळे दाविदाने देखील रक्तपात करण्याचा पातकापासून अबिगेलला दाविदाला वाचवलं. आणि तिच्या मध्यस्थीमुळे दुसरी गोष्ट, आपले लोक, इकडले लोक, जिच्या नवऱ्याकडले सर्वच प्रजा जी काही तिकडे असतील ते सर्व लोक वाचले या अबिगेलमुळे, फक्त या मातेमुळे. आमेन. तर प्रियजन, हे फार महत्वाचा शास्त्र भाग आहे. तुमच्या बोलण्यामध्ये कलसेकराच्या पत्राच्या 4:11 जसं लिहिले दे बाप्पाने 4:11 मध्ये, की तुमचे बोलणे सर्वदा कृपायुक्त असू द्या. आणि या मूर्ख नाबालाने काय केलं होतं की त्याने कशा प्रकारे दाविदाच्या लोकांना हुंदडून लावल्यासारखं लावलं. त्याला नाबाल, जा तुम्ही काय, कोण दावीद, कशाचं दावीद, आणि अरे इतक्या दिवसाचा तू सांभाळ करतो, त्याला तू ओळखत नाहीस. आणि माझ्या प्रियजन, अशा मूर्ख लोक जास्त दिवस टिकत नाहीत. आणि या मूर्ख नाबालाचं काय झालं तर तो 10 दिवसांनी देवाने त्याला तडाखा दिला आणि तो मरण पावला. आणि तो नाबाल मरण पावला, देवाने त्याला तडाखा दिला. हो, शेवटी देवाने न्याय केला. आणि मूर्ख लोक जे असतात ते दुसऱ्याला हानिकारक असतात. मूर्ख लोकांच्या बोलण्यामुळे सारं संकट ओढून घेते आणि मग सर्व संकटात सापडतात. आणि मग प्रियजन, देवाने इतकं चांगलं आपल्याला बनवलं, पण आपण कसं काय हे वागतो. तर प्रियजन, देवाने तुम्हाला आणि मला असं बनवलं नाही. नाबाल हा उपजतच तसा नव्हता, पण नाबाला तो स्वभाव प्राप्त झाला. त्याने तशा प्रकारे लोक ते स्वीकारतात, चोऱ्या स्वीकारतात, जिंगणं स्वीकारतात, दारू स्वीकारतात. नाबाल दारू पिणारा होता. आणि ज्या वेळेला ही घरी आली त्यावेळेस हा तराट झालेला होता. कशाने? हा बुंगारी होता नाबाल. आणि या बुंगाऱ्याने दारू त्या रात्री पिले. इथं बायबलमध्ये तुम्ही वाचा, ते सर्वच गोष्टी वाचायला भेटले. परंतु आणि मग तिने ती रात्र त्याला काही, आणि ही जी निघाली होती
ह्या नाबालाला तिने काही सांगितलं नाही. जर का नाबालाला सांगितलं असतं की त्याने तिला जाऊ दिलं नसतं त्याने, परंतु यांनी जे काही निघाली दाविदाकडे जी मध्यस्थी करण्यासाठी. प्रिजन हे फार चांगलं आहे. सुज्ञ पाहिजे मनुष्य. स्त्रियांनो, बहिणींनो, तुम्ही सुज्ञ असा. आपलं कुटुंब वाचवण्यासाठी, आपलं कुटुंब चालवण्यासाठी तुमच्या हातात सर्वस्व आहे. भरपूर काही आहे यांना, या अबिगैल सारखं. तुम्ही मध्यस्थी करा, प्रार्थनेमध्ये राहा, आपल्या नवऱ्यासाठी, आपल्या लेकरासाठी, आपल्या पूर्णपणे आपल्या ज्ञान म्हणजे सुज्ञाचा उपयोग करा, आपल्या बुद्धिमानाचा उपयोग करा. हो, ही नाते तिचं जी काही देवाने तिला दिलेली बुद्धी होती, कळवळा होता, तिने व्यक्त केला आणि तिने मध्यस्थी केली. दाविदाला देखील पाप करवण्यापासून वाचवलं आणि इकडं आपल्या सर्व प्रजेला, आपल्या लोकांना देखील, अर्थात नाबालाचे जेवढे लोक होते, त्याचे प्रिजन, त्याचे भाऊ, चुलत भाऊ, त्याचे लोक, गावातले तिकडे ते जे काही असेल त्या सर्वांना प्रजेला फक्त अबिगैलने वाचवलं. तिच्या सुज्ञतेने, तिच्या बोलण्यामुळे, तिच्या चांगुलपणाने, अशा प्रकारे ती सर्व म्हणजे अबिगैलचं किती वाखणण्यासारखं आहे की ही जी अबिगैल होती ही फार सुज्ञ आणि चांगली होती. तर बंधू-भगिनींनो, आज मातेच्या या चांगल्या विषयामध्ये आम्ही पाहत असताना मातेने कसं वागलं पाहिजे. मातेच्या हातात सर्व काही असतं बंधूंनो. काही पुरुष लोक मातेचं ऐकत नाही, जे विश्वासणारे नसतात किंवा ते जास्त महत्व देत नाहीत बायकाला. पण तुम्ही विश्वासणारे आहात, तुम्ही आपल्या पत्नीला जास्त म्हणजे महत्व दिलं पाहिजे. तिच्या सुज्ञपणाच्याकडे लक्ष द्या. तिच्या काही गोष्टी फार महत्वाच्या, त्याला मान द्या. आपलंच पुढे ढकलू नका. आणि म्हणून या मातेने ज्या गोष्टी करायच्या होत्या त्या गोष्टी फार चांगल्या केल्या आणि तिच्या सुज्ञपणामुळे सर्वांचा बचाव झाला. आणि नाबाल मात्र मरण पावला. आणि प्रियजनो, दाविदाला जे वचन तिने दिलं होतं की ज्यावेळेस देव तुमचं चांगलं केलं, या दासीचं आठवण करा, तेव्हा दाविदाने आपले लोक पाठवले. तिने म्हणत, तुम्ही एक त्याची पत्नी होण्यासाठी तुम्हाला दावीद बोलावित आहे किंवा तुम्ही तयार आहात का. आणि हे सुज्ञपणाचं त्या लोकांनी त्यांना सांगितलं की आता तिचं पती मरण पावल्यानंतर दाविदाची ही पत्नी झाली. आणि किती ती आशीर्वादित माता आहे की जी दाविदाला एक अबिगैल भेटली, एक सुज्ञ पत्नी भेटली. मेल्यानंतर लग्न दुसऱ्या लोकांमध्ये करू शकत होते की ज्यावेळेस तिचा नवरा मेला त्यावेळेस तिने दुसऱ्याशी सोबत लग्न करावं. आणि अबिगैल आपल्या 5 सख्या घेऊन ती निघाली आणि ती म्हणाली की हो, मी तयार आहे. तर प्रश्न हो, तिच्या मनावर होतं करायचंय की नाही. आणि इथं बळजबरी नव्हती. तेव्हा तिने ती मनावर झालं की मी त्याची म्हणजे पत्नी होण्यासाठी आपली दासी तयार आहे आणि आपल्या दासीला तुम्ही एक दासी म्हणून घेण्यासाठी तयार आहात. म्हणून कितीतरी मोठी चांगली गोष्ट आहे. आणि म्हणून प्रियजनो, ही दाविदाची पत्नी झाली, दाविदाची हे झाले, ही कितीतरी मोठी गोष्ट आहे आनंदाची. तर प्रियजनो, ज्या वेळेला तुमचा सुज्ञपणा आज आम्हाला जर पाहायला मिळतो, बहिणींचा सुज्ञपणा आम्ही या ठिकाणी तुम्हाला हे सांगू इच्छितो की जशी अबिगैल सुज्ञतेने वागली, फार सुज्ञतेने वागली, तसं तुमचा सुज्ञपणा आपल्या व्यवहारामध्ये, आपल्या चालीरीतीमध्ये, आपल्या वागण्यामध्ये, आपल्या घरगुतीच्या गोष्टीमध्ये तुम्ही हे करा. काय करा, तो उपयोगात आणा. म्हणजे तुम्ही प्रार्थना करा कुटुंबासाठी, तुम्ही देवाजवळ पुढे घेते का, तुम्ही हाका मारा देवाला. आणि ज्यावेळेस अशी विनंती आपण करतो, देवा माझ्यावर कृपादृष्टी कर, हे सर्व शाप निघून जाऊ दे, हे सर्व इडापिडा दूर कर, आमच्यावर कृपादृष्टी कर, आम्हाला आशीर्वादित कर, अशी ज्यावेळेस मध्यस्थी करू या तारणाऱ्या प्रभूवर कडे, तेव्हा आशीर्वाद आपले आहेत, तेव्हा विजय तुमचा आहे. आणि संरक्षण तुमचं आहे. अबिगैल सारखे विजय तुमचा आहे, पराक्रम तुमचा आहे, आशीर्वाद तुमचे आहे. पण तुम्ही केलं पाहिजे, तुम्ही आपल्या कुटुंबासाठी मध्यस्थी केली पाहिजे. एका अबिगैलने सर्वांना वाचवलं. दाविदाने पातकापासून वाचवलं. आपल्या लोकांना देखील संरक्षणाची जणू ही दुवा ठरली, आशीर्वादाचं कारण ठरले. कोण? अबिगैल. आणि प्रियजनो, अबिगैल या मातेबद्दल खरंच बोलावं इतकं थोडं आहे आणि फार चांगलं आहे. आणि हे शास्त्रभाग फार आशीर्वादित आहे. देवाला धन्यवाद देतो या वचनासाठी. आणि आपण छोटीशी प्रार्थना करूया. प्रभू परमेश्वरा, उपकार मानतो की आज या वचनाच्या द्वारे तू आमच्याशी बोलला आहेस की अबिगैल हिने कशा प्रकारे सुज्ञता दाखवली, हिने कशा आपल्या ज्ञानाचा उपयोग तिने केला, आपल्या कळवळ्याचा उपयोग, आपल्या हृदयामध्ये जे देवपा तिला तिचं प्रेम दिलं होतं, ती चांगली होती, सुज्ञ होती, जी फार बुद्धिमान होती, तिचा उपयोग तिने केला, धावत पळत गेली आणि तिने कळवळ्याने ती मध्यस्थी केली. हो, दाविदाला देखील दाविदाने मन केलं की माझ्यावर दया करा, मी पाप केले, मी पाप केले, माझा अपराध मी चुके कबूल कर.
आणि ही माझ्या हे करा, मी ते कबूल करते असं ती म्हणते. आणि प्रिय प्रभू, जे चांगले लोक असतात ते स्वतः म्हणतात की मी अपराधी आहे आणि हे तुला आवडणार आहे. त्यामुळे आम्ही देखील इतरांचे अपराध स्वतः तुला कबूल करत असताना प्रभू आम्ही म्हणावं, आम्ही म्हटलं पाहिजे की प्रभू मी आणि माझ्या घराण्याने पाप केले, आम्ही चुका केलेल्या, माझ्याकडून चूक झाली, आमची चूक आहे प्रभू, ही आमच्यावर दया कर, माझ्यावर दया कर. आणि प्रभू राया हेच दाविदाला आवडलं आणि दाविदाने देवप्पा रक्तपात करण्यापासून तिने दाविदाला थांबवलं आणि सर्व प्रकारच्या उत्तम भेटी पण दिल्या ज्या तिने आणल्या होत्या. प्रभू परमेश्वरा, आम्ही धन्यवाद देतो या वचनासाठी की अबिगैल सारखं सुज्ञता आम्हाला दे, अबिगैल सारखी सुज्ञता प्रभू परमेश्वरा आम्हा प्रत्येक बहिणींना दे बाप्पा, भावांना दे. आणि प्रभू राया आमचं बोलणं कृपायुक्त मुठासारखं रुचकर असावं, बोलण्यामध्ये प्रेम असावं, बोलण्यामध्ये माया असावी, बोलण्यामध्ये सत्यता असावी. आणि हे फक्त दाखवण्यासाठी बोलू नये आम्ही, परंतु त्यामध्ये सत्यता दडली पाहिजे, सत्यता असावी बाप्पा, असं होऊ दे. आणि हे तारणार देवा कळवळ्याने भरवून केलेलं हृदय आम्हाला दे. अबिगैल ज्या वेळेला बोलत होती दाविदाशी तर तिचं कळवळ्याने भरून केलेलं हृदय होतं, तिचं तसं अंतःकरण होतं जे तिने व्यक्त केलं. आणि दाविदाला प्रभू परमेश्वरा भाग पाडलं तिने की चुकीचा निर्णय न घ्यावा. म्हणून प्रभू आज आम्ही हीच प्रार्थना करतो की आमच्यासाठी जो सैतान आहे तो शोधत फिरतोय त्याच्या दुष्ट लोकांना पापात पाडण्यासाठी, वाईट बोलण्यासाठी, भांडणं तोडणं आज आहे बापा सैतानामुळं, परंतु यामध्ये आम्ही प्रेमाने लोकांना जिंकावं असं होते. कितीही आक्रमक सैताने आला खेळ तर आम्ही प्रीतीने बोलावं असं होते. कारण आमच्या बोलण्यामुळे बऱ्याच काही गोष्टी घडू शकतात आणि आमच्या बोलण्यामुळे बरंच काही टळू शकतं. तेव्हा आमच्या बोलण्यामध्ये प्रभुराया प्रेम, प्रीती, जिव्हाळा, माया दे आणि आम्ही पर्याने वाईटाला जिंकावं असं होऊ दे. आम्ही वाईटाने जिंकल्या जाऊ नये की आम्ही तलवार वापरू नये. तलवारीचा उपयोग कधीच त्याचा फाळ झालेला आहे, ते त्या पुसून टाकण्यात आलाय. आता पापा प्रेम आणि जिव्हाळा आम्हाला तू दिल्यास आणि या नवीन खराच्या यामध्ये आम्ही जगत असताना आपण बोललो तुझ्या वचनाप्रमाणे आम्हाला फक्त प्रीती करायची आहे, आम्हाला प्रेमाने लोकांना जिंकायचं, आम्हाला प्रेम द्यायचं आणि ते प्रीती सर्वश्रेष्ठ गोष्ट आहे. आणि म्हणून प्रभू तुला धन्यवाद. प्रीतीने भरून गेलेलं हृदय आम्हाला दे, कळवळणारा अंतःकरण आम्हाला दे, मध्यस्थी करणारं बापा हृदय आम्हाला दे आणि आम्हाला आशीर्वादित कर. आम्ही सर्वजण तुझ्या सुरक्षित, गोड आणि पवित्र हातात समर्पित होतो. सर्व धन्यवाद असं येशू ख्रिस्ताच्या पवित्र आणि गोड नावाची प्रार्थना केली तत्व आहे.